त्यांच्याकडे आहे. तर हा अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे एखादा प्राणी जर गाव पातळीवर हिंसक जर झाला तर ते गावातून तालुक्यातून जिल्हा आणि नागपूरपर्यंत पोहोचेपर्यंत आणि ऑर्डर काढेपर्यंत तो काही प्राणी थांबणारा नाहीये. म्हणून हे अधिकार स्थानिक सरपंचाकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. आता याच्यासाठी आम्ही मुख्य वन निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना 1/3/2026 म्हणजे येणारी 1 तारखेपर्यंत याच्यावर काहीतरी तुम्ही किंवा चर्चा करताय का हा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. जर यातून ते निष्पन्न नाही झालं तर आमच्या गावापातळीवर गावागावात जनजागृती म्हणून जनजागृतीकरिता सभा सुरू आहे. आणि या सभा जनजागृती करिता सुरू आहेत. आणि जर का यांनी 1 मार्च 2026 पर्यंत याच्यावर कोणताही तोडगा किंवा निर्णय नाही काढला तर आम्ही याच्या मोठं विदर्भस्तरीय आणि महाराष्ट्रस्तरीय मोठं आंदोलन उभं करणार आहोत. हा गंभीर विषय आहे. या संदर्भामध्ये मंत्री मोदयांनी जंगलामध्ये शेळ्या आम्ही सोडणार असं बोलल्यात, नंतर त्यांनी ते वक्तव्य मागे घेतलं. काय वाटतं या संदर्भात काय धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, शेळ्या जंगलात सोडण्यापेक्षा जे शेती भागामध्ये बरेच त्यांचे हरिण, डुक्कर, नीलगाय रोही हे जे प्राणी आलेले आहेत त्यापेक्षा त्यांनी ते उचलून वन्य क्षेत्रात सोडावे, जेणेकरून पाळीव प्राणी जर पुन्हा वन्य भागात दिसला तर कोणी लालचे पोटी त्याला घरी घेऊन येईल. त्याच्या पलीकडे जाऊन हे जे प्राणी आमच्या शेतात मोकाट ठेवत आहे ही काही बरोबर नाही. आणि आमचे बैल जर समजा वन्य क्षेत्रात गेले पाळीव प्राणी तर त्याच्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत. ते त्यांना म्हटलं खर्च घ्या, मुआवजा घ्या तर ते ऐकत नाही. ते प्राण्यांना आमच्या सरळ हरास करून टाकतात. म्हणून त्यांचे प्राणी हे शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टीवर मोकाट फिरत आहेत. हा एक अन्यायकारक सगळं सुरू आहे. परंतु त्याच्याकडे दुर्दैवाने कोणाचं लक्ष नाही. म्हणजे 10,000 कोटी ते 40,000 कोटी नुकसान झाल्यावर जरी कोणी गंभीरतेला घेत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा निर्माण होण्याचीही वन्य प्राण्यामुळे शक्यता आहे. तुम्ही हे जे आहे सरपंचांना अधिकार देण्यात तर काही असल्यामुळे जे प्राण्याची तस्करीचा प्रकार वाढणार नाही. अधिकृतपणे कोणतंही काम हे सरकारी चौकटीतूनच होत असते. आणि सरपंचांना जरी अधिकार दिला तरी प्रशासन शेवटी असतेच ना त्या सगळ्या. त्याच्यानंतर त्याला जे असते पंचनामे आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्याच लागतात. आणि कोणतेही वन्य प्राणी हा राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याला कोणत्याही सरपंचाने मारण्याचा अधिकारही दिल्यावर त्याची जी बॉडी आहे ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे वन्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्यावर हा प्रश्न निर्माण होणार नाही. हल्ली राज्यामध्ये बिबटचा होणारा प्रश्न आहे. लहान मुलांवर खेळले आणि त्याची शिकार सुद्धा केलेलं लहान मुलांच्या असं बघितलेलं महिलांवरती आहे. तर काय संख्या सुद्धा वाढत आहे. आता त्यांनी त्याच्यात एक सुझाव दिला होता वनमंत्र्यांनी की यांचं आम्ही नसबंदी करू. परंतु नसबंदी किंवा शेळ्या सोडणं हा काही पर्याय नाही. नसबंदीमुळे त्यांची भूक कमी होऊ शकते का? नाही होऊ शकत. आजूबाजूच्या गावातून सर्रास हे आमचे पाळीव प्राणी पळवले जात आहे. त्याच्यामुळे नसबंदी हा काही त्याच्यावर उपाय नाही. नसबंदीमुळे त्यांना वाटतो आळा बसत असेल पण भूक ही शेवटी भूकच असते. आधी कसं होतं की टायगर कॅपिटल